राज्यात 20 ते 24 एप्रिल दरम्यान वादळी पाऊस, गारपीट आणि विजांचा इशारा. भारतीय हवामान खात्याचा अंदाज. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातील जिल्ह्यांनी सतर्कता बाळगावी. राज्य आपत्कालीन कार्यकेंद्राच्या वतीने हे आवाहन. नांदेड जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस. भोकर तालुक्यातील भोसी गावात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस. भोसीमध्ये 6 एकरातील केशर आंब्याच्या बागेचं मोठं नुकसान. मालेगावात कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात. गारपीट पावसामुळे कांद्याचं नुकसान तर बाजारभाव नसल्याने उत्पादन खर्चही निघेना. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची मागणी. गोंदिया जिल्ह्यात यंदा उन्हाळी धानाच्या लागवड क्षेत्रात वाढ. शेतकऱ्यांकडून 73,000 हेक्टरवर लागवड. गोंदिया, अर्जुनी, मोरगाव तालुका आघाडीवर. सिंधुदुर्गच्या कणकवलीमध्ये अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण. माथेरानमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. घोडेवाले, रिक्षावाल्यांची तारांबळ. अवकाळी पावसाने आल्हाददायक वातावरण निर्माण. कर्जत शहरात जोरदार अवकाळी पाऊस. ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची बॅटिंग सुरू. अचानक आलेल्या पावसामुळे तारांबळ उडाली. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे काहीसा दिलासा. रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता. वीटभट्टी व्यावसायिकांना धास्ती. पेण, रोहा तालुक्यात मोठ्या प्रमाणात वीटभट्टी व्यवसाय. संभाव्य नुकसानीपासून बचाव करण्यासाठी वीटभट्ट्या प्लास्टिक कापडाने झाकण्यात आल्यात. गोंदिया जिल्ह्यात मका पिकावर रोगाचा प्रादुर्भाव. ढगाळ वातावरणामुळे मका पिकाचं नुकसान होण्याची भीती. ढगाळ हवामानामुळे शेतकरी चिंतेत. वाशिम जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर पीक कर्ज वितरणाला सुरुवात. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये शेतकऱ्यांची मोठी गर्दी. मात्र बँकांकडून एका दिवसात केवळ 30,000 रुपये दिले जात असल्याची माहिती. शेतकऱ्यांकडून नाराजी. नंदुरबार जिल्ह्यातील 1 लाख शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत. पंचनामे होऊनही नुकसानीची भरपाई न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप. खरीप हंगामापूर्वी हक्काची रक्कम न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा शेतकरी संघटनेचा इशारा. नांदेडमध्ये युद्धाचं कारण पुढे करून हळदीचे दर पाडले जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. स्पॉट रेट 16,500 रुपये असताना जिल्ह्यात 12 ते 14,000 रुपये प्रति क्विंटलने हळदीची खरेदी. योग्य तोडगा न निघाल्यास बाजारपेठ बंद करण्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा. महाराष्ट्र कृषी विक्रेत्यांचा 27 एप्रिलपासून बेमुदत बंद. लासलगावमधील खतं आणि कीटकनाशक विक्रेते बंदमध्ये सहभागी होणार. शेतीसाठी आवश्यक साहित्याचा तुटवडा निर्माण होण्याची भीती. लातूरमध्ये कृषी विभागाकडून कृषी सेवा केंद्रावर कारवाई. रासायनिक खतं आणि औषधी विक्रेत्यांचे 23 परवाने रद्द. 30 दुकानदारांना कारवाईचा इशारा. लिंकिंगने खतं विकण्यात येत असल्याच्या तक्रारी येत होत्या. जळगावच्या मुक्ताईनगरमधील खत विक्रेत्याकडे आढळून आलेला सल्फेट पोटॅश मोनोपोटॅशियम फॉस्फेट हा विक्री करण्यात आलेल्या खतांचा साठा विनापरवानगी उत्पादित करण्यात आलाय. कृषी आयुक्तालयाचा हा अहवाल. जिल्हास्तरीय भरारी पथकाकडून एका नामांकित कृषी केंद्राचं गोडाऊन सील करण्यात आलंय. नाशिक जिल्ह्यातील धरणसाठ्यात घट. पाणी टंचाई तीव्र. जिल्हाभरात टँकरची मागणी वाढली. 26 धरणातील पाणीसाठा होतोय कमी. रायगड जिल्ह्यात जलजीवन मिशनची अंमलबजावणी रखडल्याचं चित्र. या प्रकरणी जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करा. जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडेकरांचा इशारा. वर्धा जिल्ह्यात वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर शासकीय रुग्णालयात उष्माघात कक्ष. पुरुष, महिला आणि बालकांसाठी कक्षाची स्थापना. उष्माघात कक्षात आवश्यक औषधी साठा उपलब्ध. प्रशासनाकडून सावधानता बाळगण्याचं आवाहन. मालेगावात कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात. अवकाळीच्या फटक्यासह कांद्याचे बाजारभाव घसरले. गारपीट पावसामुळे नुकसान तर बाजारात भाव नसल्याने उत्पादन खर्चही निघत नाही. वाशिममधील मंगळूरतीरच्या खरबी पिंपरी येथे विद्युत वाहिनीवरील शॉर्ट सर्किटमुळे ज्वारीच्या पिकाला आग. आगीमुळे संपूर्ण शेत जळून खाक. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौक विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचं निषेध आंदोलन. महिलांचं शोषण, जबरदस्ती, धर्मांतरण याविरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. धुळे शहराला पाईपद्वारे गॅस पुरवठा करण्याची योजना बारगळली. 2022 मध्ये तत्कालीन खासदार सुभाष भामरे यांच्या प्रयत्नातून या योजनेचा शुभारंभ झाला होता. पण 4 वर्ष उलटूनही पीएनजी सेवा सुरू झालेली नसल्याने नागरिकांमध्ये रोष. अमरावतीच्या चांदूर बाजारामध्ये सिलेंडरसाठी अजूनही नागरिकांची गर्दी कायम. एचपी गॅस एजन्सीच्या समोर सकाळपासून लागलेल्या नागरिकांच्या रांगा. नागरिकांनी केवायसी न केल्यामुळे गावोगावी सिलेंडर जाणं आता बंद होतं.
रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेव असलेला एलपीजी ऑटो गॅस पंप अपुऱ्या गॅस अभावी पुन्हा बंद। गेल्याच आठवड्यात तब्बल 1 महिन्यानंतर जिल्ह्यातील एकमेव एलपीजी ऑटो गॅस पंपाला पूर्ण क्षमतेने गॅसचा पुरवठा झाला होता। अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणकर्ते आणि पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये वाद। निवेदन स्वीकारण्यावरून एकमेकांमध्ये शाब्दिक वाद। रेशनिंगच्या काळ्या बाजाराविरोधात सुरू होतं आंदोलन। नांदेड शहरात गँगवॉरमुळे तिघांचा मृत्यू। सदा गँग आणि साईलाला गँगमध्ये झालं टोळीयुद्ध। 11 जणांवर परस्पर विरोधी खुनाचे गुन्हे दाखल। विशेष पथकाकडून 2 आरोपींना अटक। जुन्या पेन्शन योजनेसाठी बुलढाणा जिल्ह्यातील 11,000 कर्मचारी संपावर। सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतनासह भरतीसंदर्भात अनेक मागण्या। संपाला निवृत्त कर्मचारी संघटनेचा देखील पाठिंबा। अकोल्यातील राज्य सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप। जुन्या पेन्शनसह विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांची जोरदार घोषणाबाजी। नंदुरबार जिल्ह्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा संप असल्याने शासकीय कामकाज ठप्प। आरोग्य, शिक्षण आणि महसूल विभागावर याचा परिणाम। सुधारित निवृत्ती वेतनासह प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचं आंदोलन। सरपंचांना प्रशासक नियुक्तीचे आदेश देण्याची मागणी। सरपंच संघटनेकडून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन। उच्च न्यायालयात नागपूर खंडपीठाच्या आदेशाचं पालन करण्याची मागणी। बुलढाण्यात जुनी पेन्शनसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील परिचारकांचं आंदोलन। जिल्हा रुग्णालयासमोर जोरदार निदर्शनं। परिचारिका मोठ्या संख्येने संपात सहभागी झाल्याने आरोग्य सेवेवर परिणाम होण्याची शक्यता। गोंदिया जिल्ह्यात एचपीव्ही लसीकरण फक्त 6%। जिल्ह्यात जनजागृती कमी झाल्यामुळे लसीकरणाला प्रतिसाद नाही। पालकमंत्री इंद्रनील लाईक यांची माहिती। वाशीमध्ये फिरत्या पासपोर्ट व्हॅन सेवेचे उद्घाटन। जिल्हा निर्मितीला तब्बल 27 वर्ष पूर्ण झाल्यानंतर नागरिकांचा बहुप्रतीक्षित प्रश्न अखेर मार्गी। आता पासपोर्टसाठी इतर जिल्ह्यांमध्ये जाण्याची गरज उरणार नाही। पंढरपूर नगरपालिकेच्या जिजामाता उद्यानाचं अखेर उद्घाटन। उद्घाटनाचं वादाचा भोवऱ्यात हे सापडले। विद्यमान आणि माजी आमदारांच्या हस्ते उद्घाटन झालं। मानवी साखळीने दिला पर्यावरण बचावाचा इशारा। भंडाऱ्यातील राष्ट्रीय महामार्गालगतची वृक्षतोड तात्पुरती थांबवली। 100 ते 150 वर्ष जुनी वृक्षसंपदा आली होती। अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये एका गोडाऊनमध्ये समता पतसंस्थेतील खातेदारांची महत्त्वाची कागदपत्र आढळल्याचा दावा। कोपरगाव शहरातील निवारा कॉलनीत परिसरात गोडाऊनमध्ये आढळली कागदपत्र। सोलापूरचे मेंदू विकार तज्ज्ञ डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्या प्रकरणातील मनीषा मुसळे मानेचा दोषमुक्तचा अर्ज फेटाळला। जिल्हा न्यायाधीश मनोज शर्मा यांच्याकडे मनीषा माने यांनी दोषमुक्त करण्यासाठी अर्ज केला।